नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। पहा, लक्षात घ्या, सध्या जर बघितलं मुंबईला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जी काही पदयात्रा काढली ती कशासाठी काढली आणि तिथे नेमकी कोणती सावधानगिरी बाळगायची, सावधानगिरी बाळगायची, त्याच्यासोबत शांततेच्या मार्गाने जायचे, ते कशा प्रकारे त्यांनी स्पष्टीकरण दिले ते नीट ऐका। कारण इथे जर बघितलं सोशल मीडियावर जास्त प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या सावधानगिरी शांततेच्या मार्गाचे जर बघितलं सोशल मीडियावर जास्त प्रमाणामध्ये प्रसार होत नाहीये। काय माहिती कशामुळे होत नाही, तर या ठिकाणी तुमचं काम आहे की हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करायचं। मग इथं पहा, लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल मनोज जरांगे पाटलाला काल जर बघितलं असेल बच्चू कडू साहेब असतील किंवा इतर प्रशासनातील अधिकारी असतील, जेव्हा भेटायला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अध्यादेश कोणता काढलाय की जे काही रक्तातील नाते सगळे सोयरे असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटेल। मग मला सांगा, या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टीकरण सांगितलं, बाबा 54 लाख नोंदी सापडलेत, पहिले त्या 54 लाख नोंदीनुसार त्या व्यक्तींना तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या, नंतर तुम्ही सगळे सोयऱ्याचा संबंध जोडा। पहिले तुम्ही वटहुकूम काढायले, पहिले त्यांचा विचार करावा लागेल ना। मग त्यांनी चांगल्या ग्रामीण भाषेमध्ये शब्दात उत्तर दिलं, जर एखाद्या शेतकऱ्याला जर शेतात पाणी द्यायचंय आणि तो जर व्यक्ती गेला मार्केटमध्ये आणि त्यानं मोटर विकत आणली, अरे बाबा त्याला पहिले विहीर तर खोदावं लागेल का मोटर आणेल आधी? मग विहीर खोदल्यानंतर तर मोटर आणावं लागेल, पहिले मोटर आणायचं काम नाही। म्हणजे तसंच सांगितलं, पहिले तुम्हाला त्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तुम्हाला अगोदर कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल, मग ना ते सगळे सोयऱ्याचा संबंध येईल। म्हणजे असं स्पष्टीकरण दिलं। त्यांना असं वाटलं की काहीतरी इथं खेळी होते का आपल्यासाठी ते टाइम वाढून मागतायत का? म्हणजे या ठिकाणी कसल्या प्रकारचं कट कारस्थान चालू आहे त्यांच्या लक्षात आलं की आता जर यांनी अशा प्रकारची ही तारीख जर निसटली आणि मुंबई जाण्याचा कार्यक्रम जर विस्कळीत झाला तर पुन्हा कधीतरी आचारसंहिता लागू होईल लोकसभेची, मग पुढला कार्यक्रम अजून 4-5 महिन्याचा होईल। हे 100% मनोज जरांगे पाटलांनी अभ्यास केलाय, म्हणून तर त्यांनी मुंबईला जाण्याचा अट्टास धरलाय। हे सगळ्यांनाच कळलंय। मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर ऐकलं असेल न्यूजमध्ये या सगळ्या गोष्टी, तर त्यांना सुद्धा माहिती आहे की हे जो व्यक्ती करणार आहे तो योग्यच करणार आहे मनोज जरांगे पाटील। यांना एवढा विश्वास बसलाय की कारण आतापर्यंत तो कुठल्याही राजकारणी व्यक्तीच्या पाठीमागे किंवा त्याच्या हाती लागलेला नाहीये किंवा त्यांच्यामध्ये मॅनेज झालेला नाही, कारण त्यांनी 100% विश्वास त्या व्यक्तीवर टाकलेला आहे। मग अशा प्रकारचं जर बघितलं, आता जे काही मुंबईकडे पदयात्रा निघणारे काही ठिकाणी नोटिसा सुद्धा बजावल्यात पोलिसांनी, भीती बाळगावी म्हणून। कारण तुम्ही जर त्यांच्या जेवणाची सोय केली, त्यांच्या पाण्याची सोय केली तर नोटिसा बजावल्यात। कशा प्रकारचं तुम्ही नुकसानकारक करतायत, म्हणजे जेवण घालणं किंवा पाणी देणं हे सुद्धा जर कायद्यात गुन्हा असेल आणि त्यांना नोटिसा जर देत असताल, जर तुम्ही बघितलं असेल गेवराई तालुक्यामध्ये मातुरी या गावामध्ये तुम्ही बघितलं असेल न्यूजमध्ये, त्यांना सुद्धा नोटिसा पाठवल्यात पोलिसांनी। म्हणजे लोकांच्या मनात भीती वाढवून मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टीकरण सांगितलंय की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे हाणामारी नाही, शांततेच्या मार्गाने पदयात्रा मुंबईला जाणार आहे। मग या ठिकाणी अशा शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने या सगळ्या गोष्टी होत असतील, त्याच्यामध्ये कायद्याचं नेमकं कुठलं बंधन आहे? जर बघितलं असेल उच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं या ठिकाणी प्रशासनाने याची जिम्मेदारी घ्यावी, जबाबदारी घ्यावी। ओके, जबाबदारी म्हणजे या लोकांची सोय व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे। मग लोकांची सोय नेमकी कशा प्रकारची, तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा शांततेचा भंग होऊ नये, एवढंच या मराठा समाजातील व्यक्तींना प्रत्येकाने जाणून घ्या। जाते वेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कुठल्या प्रकारचा शांततेचा भंग होऊ नये, ही प्रत्येकाची जबाबदारी असेल। प्रत्येक जण स्वयंसेवक म्हणून वागणार आहे, तिथं मालक म्हणून वागणार नाही, तिथं स्वयंसेवक म्हणून वागणार आहे। त्या ठिकाणी जर बघितलं, कोणी जर म्हणेल ते पुढे आहे मी मागे, जो शेवटचा असेल तो सुद्धा या आरक्षणाचा इतिहासातील साक्षीदार असेल, असं त्यांनी स्पष्टीकरण सांगितलंय। म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये वादविवाद न करणं, शांततेच्या मार्गाने जाणं, आणि या ठिकाणी जर सरकारने अध्यादेश काढला मराठा समाजातील आरक्षणासाठी तर त्या ठिकाणी जाऊन गुलाल उधळणार आहेत मनोज जरांगे पाटील। म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन विजय उत्सव सुद्धा साजरा करणार आहेत। म्हणजे एक तर विजय उत्सव साजरा होईल, नाही तर येते वेळेस ते मराठा आरक्षण घेऊन येतील। त्यांनी स्पष्टीकरण सांगितलंय, ज्यावेळेस त्यांनी सरकारनं त्यांच्यावर गोळ्या जरी झाडल्या तरी ते म्हणजे मी माघारी हटणार नाहीत, तर तुम्ही माघारी काऊन हटतात असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टीकरण सांगितलंय ना। मग या ठिकाणी जे काय आरक्षणाच्या बाबतीत आता सध्या न्यूज तुम्ही बघत असाल कमी येत असतील, का कमी येतात हे मला माहित नाही। मग इथं जर बघितलंय, तुमचं काम आहे जी न्यूज तुमच्याकडे पडेल ती तुम्ही शेअर करण्याचं काम आहे तुमचं। म्हणजे जेणेकरून सर्व मराठा समाजातील व्यक्तींना कळेल की कशा प्रकारे शांततेच्या मार्गाने जायचे, सावधगिरी कोणती बाळगायची, या ठिकाणी कोणासोबत भांडण नाही, तंटे नाही, कोणी विरोधात बोलत असेल तर थोडंसं शांततेत मनोज जरांगे पाटलासाठी तुम्हाला बसायचे। म्हणजे तिथं आपलं रक्त खवळायचं नाही। इथं काही जणांना असं वाटतं की रक्त खवळलं म्हणजे तिथं भांडणं करणं, तंटा करणं, मग तुम्ही तिथं कुठंतरी मराठा समाजातील आरक्षणाला अडथळा निर्माण होतात। म्हणजे इथं अडथळा निर्माण नाही व्हायचा, शांततेच्या मार्गाने जायचंय असं स्पष्टीकरण त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे जाते वेळेस विनाकारण तिथं जर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही दारू पिऊन हे करून धिंगाणा करायचा नाही बरं। काही जण असतात विरोधक, त्याच्यामध्ये 4 माणसं सोडतात आणि ते कुठेतरी विस्कळीत कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे शांततेत बसवण्याचं काम तुमचं आहे। जरी एखादा कोणाचा व्यक्ती जर विरोधातला आला तर त्याला कसं शांत बसवायचं हे तुम्ही ठरवा।
त्याच्यासोबत भांडण नाही करायचे, कार्यक्रम विस्कळीत नाही करायचा, जेणेकरून पोलिसांना सुद्धा अडचण होईल. म्हणजे पोलीस बांधवांना सुद्धा तुम्हाला सांभाळून चालायचे. म्हणजे त्यांच्या सुद्धा जिम्मेदारी आहे की जर ह्या आंदोलनामध्ये किंवा मोर्चामध्ये तुम्ही जर कुठंतरी शांततेचा भंग केला तर त्यांच्या सुद्धा जिम्मेदारी असते, त्यांना सुद्धा कुठंतरी तुम्हाला मध्ये टाकावं लागेल. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारच्या शांततेचा भंग करू नये, जेणेकरून पोलीस बांधवांना सुद्धा कुठली परेशानी होऊ नये. अशा प्रकारे जर बघितलं, मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट तुम्हाला कित्येक वेळेस सांगितलेलं आहे, जोपर्यंत ते मराठा आरक्षण हातात पडत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने चालावं लागेल. ओके, काही विरोधक याच्यामध्ये काटकारस्थान करतील, कोणीतरी त्याच्यामध्ये 4 व्यक्ती सोडतील, धिंगाणा घालतील, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याला बरोबर बाहेर काढायचं असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं. म्हणजे त्याच्यासोबत लढायचं नाही, त्यावेळेस हे लढायचा टाइम नाही, इथं लढायचा टाइम आहे. या ठिकाणी जर बघितलं, मराठा आरक्षण घेऊनच येणार असं त्यांनी स्पष्टीकरण सांगितलंय, नाही तर गुलाल उधळणार हे सुद्धा सांगितलंय. मग या ठिकाणी ज्यावेळेस पदयात्रा निघेल त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, एकदा सगळे लोक नाही जोडणार तर हळूहळू गावोगावी जाऊन प्रत्येक ठिकाणी गावातले लोक जोडतील आणि अशा प्रकारे मुंबईमध्ये गेल्यानंतर खूप कोटीमध्ये तुम्हाला संख्या दिसेल. या ठिकाणी जे काही मोजणारे व्यक्ती असतील म्हणतील कोटीचे येणार आहे का, 2 कोटीचे येणार आहे का, तुम्हाला मोजायचे ना, तुम्ही तिथं या आणि तिथं मोजत बसा, काही अडचण नाही असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टीकरण सांगितलं. एखाद्या तुम्ही पुलावर बसा आणि मोजत बसा किती आलेत तर मराठी माणसं. मग या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण सांगितलंय, थोडंसं न्यूजमधील किंवा ह्या गोष्टी ऐकत जा, जेणेकरून तुम्हाला तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मनोज जरांगे पाटलांनी जे काही तुम्हाला न्यूजमध्ये असतील किंवा माझ्यातर्फे मी तुम्हाला सांगतोय की मनोज जरांगे पाटलांनी काय सांगितलं, या सगळ्या गोष्टी ऐका आणि आपल्या सुद्धा इतरांना शेअर करत जा, जेणेकरून तुमचं काम आहे. कारण हे शेअर करणं थोडंसं कुठेतरी सोशल मीडियाचं थांबलंय म्हणून तर कुठंतरी मराठा समाजातील काही व्यक्ती गार बसलेत बघा. मग त्यांना असं वाटतं की नाही जाऊ द्या, भेटते काही घरी बसल्या बसल्या भेटणार नाही. घरी बसल्या भेटला असं तर तुम्हाला आयत्या घरी भाकरी बी खायला भेटल्या असत्या, कारण कुठंतरी पाय हलविल्याशिवाय खायला भाकर सुद्धा भेटत नाही. मग मराठा समाजातील तुमच्या पुढील पिढीला तुम्ही काय सांगणार आहेत की मराठा समाजाला आरक्षण याच्यामुळे भेटलं नाही, घरात बसली म्हणून नाही. या ठिकाणी तुम्हाला लढायचंय, कारण पुढच्या पिढीला सुद्धा ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आरक्षण किती महत्त्वाचं हे प्रत्येक समाजातील व्यक्तींना माहिती आहे आरक्षण किती महत्त्वाचं आहे. मग इथं जर बघितलं, प्रत्येक जण आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतंय. ओके, मग इथं मनोज जरांगे पाटील तुमचं कुठंतरी अस्तित्व चांगलं व्हायला पाहिजे म्हणून लढताय, तर त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहणं हे तुमचं सुद्धा काम आहे. ओके, काही विरोधक म्हणतील आम्हाला नको पाहिजे. ओके, काही विरोधक बघा, मराठा समाजातील विरोधक आहेत काही जण, नको पाहिजे तिथं जास्त प्रमाणामध्ये गर्दा होईल, काही म्हणतील तिथं मोर्चामध्ये काहीतरी पोलीसवाले हे करतील. अशा प्रकारचा काहीच नाही. तुम्ही शांततेत असेल तर पोलीसवाले काहीच करत नाहीत. पोलिसावर काही टीका टिप्पणी करणारे सुद्धा असतात बघा, त्यांनी सुद्धा टीका टिप्पणी करू नये पोलिसांवर. पोलीसवाले सुद्धा त्यांची जिम्मेदारी योग्यरित्या पाळतात. तुम्ही जर बघितलं असेल, या ठिकाणी प्रत्येक वेळेस पोलीस समोर उभा असतो तुमच्या. ओके, तुमच्या याच्यासाठी कर्तव्य बजावण्यासाठी जर बघितलं तर पोलीस बांधवांना सुद्धा तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटीलांनी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि जर कदाचित उद्याच जर GR निघाला मराठा आरक्षणाबद्दल तर कदाचित ते मुंबईला जातील आणि गुलाल उधळून वापस येतील, तिथं आमरण उपोषण होणार नाही. ओके, पण इथं जर बघितलं, प्रत्येक जण मराठा आरक्षणाचा कुठंतरी साक्षीदार व्हावं म्हणून त्यांच्यासोबत जातोय आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा. म्हणजे जर बघितलं, एकट्याच व्यक्तीने लढवला तर कोणता लढा यशस्वी होत नाही, तर सर्व व्यक्ती त्यांच्यासोबत असतील तर लढा यशस्वी होतो. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला गावोगावी जावीन तिथं जर बघितलं सभा घेऊन प्रत्येकाला सांगितलंय की कधी जायचंय, किती तारखेला आपण तिथं पोहोचणार आहे. 26 जानेवारीला तिथं पोहोचणार आहेत मुंबईमध्ये. आणि कदाचित त्याच्या अगोदरच जर GR काढला मराठा आरक्षणाबद्दल तर काय होईल, सगळेजण गुलाल उधळून विजय उत्सव साजरा करीत वापस येतील. त्याच्यात काय होणार आहे अवघड. मग इथं जर बघितलं, कुणबी प्रमाणपत्र ज्यांचे नोंदी आहेत त्यांना तर मिळतीलच असं त्यांनी सांगितलं. आता आदेश तर दिलेत राज्य सरकारनं, बघूयात किती दिवसात मिळतील. तर मिळायचेच असतील तर एका बघा 2-3 दिवसात मिळतात, आणि जर ते मिळायचे नसेल तर मग वर्षभर बी मिळत नाहीत. म्हणून तर इथं तर कुठंतरी मनोज जरांगे पाटलांनी 8 तास धरलाय. काही जण बघा लोक म्हणतील काय मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांना आता राज्य सरकारनं सांगितलं, आदेश दिलेत. मग आदेश दिलेत तर त्यांना तेवढा वेळ नाही का? अरे इतके दिवस तर वेळच दिलाय त्यांनी, 6 महिने झाला वेळच दिलाय, अजून किती दिवस वेळ देतील, कदरून जाते ना माणूस. म्हणून तर मनोज जरांगे पाटलांनी जो 8 तास धरलाय त्यांना सर्व मराठा समाजातील बांधवांचा पाठिंबा आहे हे याच्यावरून दिसतंय. तुम्ही बघितलं असेल, गावोगावी गाड्या निघत असतील, जिपा असतील, ट्रक असतील, ट्रॅक्टर हे सर्व निघतायत. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी जाणल्या पाहिजे आणि सावधगिरी बाळगा, शांततेच्या मार्गाने जायचंय. तर इथं कुठंतरी कुठल्या प्रकारचं गालबोट लागू नये हे सर्व मराठा समाजातील व्यक्तींना सांगणं आहे आणि ते ऐकतील अशी माझी एक कुठंतरी अपेक्षा आहे. ठीक आहे, आणि ती मनोज जरांगे पाटलाची सुद्धा आहे जास्त प्रमाणामध्ये. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया.